हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे नाजनीन। चला तर आज मी लौकी म्हणजे दुधी भोपळ्याचं हलवा बनवणार आहे। अगदी स्वीट आणि गोड असं छान बनवणार आहे, अगदी साधं सोपं। चला तर आज मी लौकीचं साल काढून घेत आहे। अशा प्रकारे मधला असते जे पांढरं मी काढून टाकत आहे। हे बघा, आता मी चिरून घेतलेलं आहे। बघा, असं चिरून घेत आहे। आणि दुधी भोपळ्याचा हलवा कुणाकुणाला आवडते, कारण की खूप छान आहे आणि हेल्दी आहे, शरीरासाठी खूप छान आहे। हे बघा, आता त्याला फाक करून घेणार आहे आणि ह्याच्यातलं आतलं मी पांढरं काढून घेणार आहे, पांढरं काढून टाकणार। बघा, अशा प्रकारे मी इथलं मधलं आतून असं पांढरं काढून टाकायचं। ह्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून ते काढून टाकायचं। चला तर मग आता माझं काढून झालेलं आहे। हे बघा, एका स्वच्छ पाण्यात मी त्याला भिजवायला ठेवलेलं आहे। म्हणजे भिजवायला म्हणजे कसं, आपण खिसूसपर्यंत ते पाण्यात ठेवायचं स्वच्छ, कारण की परत धुवायचं नसते। चला तर मग आता खिसणीनं मी हे करायला लागलो, खिसून घ्यायला लागलो। बघा, अशा प्रकारे मी खिसत आहे। खूप छान लागतंय, गोड आणि हे गाजरापेक्षा पण हे लौकीचा हलवा खूप छान लागतंय। चला तर मग आता माझं खिसून झालेलं आहे। हे जा बघा, मी पाणी काढून घेत आहे। हे बघा, असं बघा, ह्याचं पाणी काढत आहे। खरं धुवायचं नाही, मग चव जाते। धुवायचं नाही, पहिल्याच त्याला धुवून घ्यायचं। बघा, तर मग आता मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता मी इलायची घेते, सोलून घेतो। इलायची सोलून घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेला आहे आणि खवा आणलेला आहे। चला तर आता मी भांडं गॅसवर ठेवलेलं आहे। इलायची पूड घातलेला आहे, काजू बदाम पण घातलेला आहे थोडं। आता त्याला जरा भाजून घ्यायचं, तांबूस म्हणजे थोडं म्हणतात तसं करून घ्यायचं। बघा, आता खालीवर त्याला जरा परतून घ्यायचं। आता मी मिक्सरला लावून घेते। ह्याचं आता पावडर तयार करून घेतो। पावडर म्हणजे कसं, लई पण पावडर करायचं नाही, थोडं बारीक बारीक ठेवायचं। चला तर मग आता माझं मिक्सरला लावून झालेलं आहे। अशा प्रकारे मी ना बघा, काजू बदामचे पिष्ट आणि एलदोड्याचं पिष्ट करून घेतलेलं आहे। आता गॅसवर मी तूप घालून घेत आहे। बघा, 1 चमचा 2 चमचा जितकं तुम्हाला ऑइली लागतं तेवढं तुम्ही घालू शकताय, टेस्टी येण्यासाठी। हे बघा, तुपाचं हे झालेलं आहे, विरघळलेलं आहे। चला तर मी आता खवा घालून घेते। हे बघा, खवाला आता त्या तुपात एकजीव करून घ्यायचं, खालीवर करून मॅश करून घ्या। हे बघा, त्याला हे एकजीव झालेला आहे। चला तर मग आता मी मिक्सर लावलं तर ना, काजू बदाम वेलदोडं ते आता त्याच्यात घालून घेतलेलं आहे मी। आता ह्याला एकजीव करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं खव्याला, तुपाला आणि काजू बदामला। हे बघा, चांगलं भाजलं गेलेलं आहे। चला तर मग आता मी कलर घालणार आहे, ग्रीन कलर, कारण की लौकीला कलर येण्यासाठी खूप छान लागते आणि दिसण्याला पण छान लागते। कारण की चांगलं ग्रीन कलर तर यायलाच पाहिजे ना, कारण की लौकीचा आपण हलवा बनवायला लागलाय तर दिसायला तर छान लागणार। त्याच्यासाठी ते कलर मी घातलेला आहे, ग्रीन कलर। ग्रीन म्हणजे हिरवा। चला तर मग आता मी साखर 2 चमचे घेतलेला आहे, म्हणजे जितकं तुम्हाला गोड लागतं तेवढं तुम्ही घालू शकताय। 2-4 किती तुम्हाला जितकं लागतं तेवढं तुम्ही करू शकताय, घालू शकताय। बघा, चांगलं हे झालेलं आहे।
आता मी लौकी खिसून घेतलेलं आहे ते आता त्याच्यात घालून घेते. आता मी घालून झालेलं आहे. आता ह्याला खाली वर परतून घेते. आता एकजीव करून घ्या. आता थोडं मॅश करण्यासाठी म्हणजे वरनं दूध शिजण्यासाठी जरा लौकी जरा वरनं दूध घालायचं. जितकं तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही दूध घालू शकताय. हे बघा चांगलं सॉफ्ट आणि खूप चांगलं सुगंध आलेला आहे. खूप छान झालेला आहे. हे बघा शिजत आलेलं आहे. हे बघा चांगलं शिजत आलेलं आहे. हे बघा आता मी वाफेवर शिजवून ठेवत आहे. प्लेट झाकत आहे. चला तर मग आता माझं हलवा रेडी झालेला आहे. हे बघा अगदी छान टेस्टी. तुम्हाला पण नक्की आवडले असेल. असंच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला आहे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण करा. खूप लौकीचा हलवा साधं सोपा आहे. हे बघा रेडी झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा कसं कलर छान आलेला आहे. असंच तुम्ही बनवा. माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. अगदी साधं सोपं. बाय.